नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये अशी एक उक्ती आहे किंवा काय ज्याला आपण म्हण किंवा असं म्हणाल, वाक्प्रचार, की देर इज नथिंग लाईक फ्री लंच. फुकटचं काय खायला मिळेल अशा कल्पनेत वावरू नका, कारण काहीही फुकट नसतं जगात. प्रत्येकाला कशाच्या ना कशाच्या बदल्यात काहीतरी किंमत चुकवावी लागते. आपण दिल्लीकडे बघतोय. दिल्लीमध्ये मोफत वीज, मोफत पाणी, आणखीन काय 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 फुकट 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 देण्याचा जो काय खेळ 10 वर्ष केजरीवाल यांनी केला, त्यामुळे ते राज्य, एक नगर राज्य, दिवाळखोरीत गेलेलं आहे. आणि पाठोपाठ वर्षभरापूर्वी कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी अशीच काय काय, कोणाला 1000, कोणाला 5000, कोणाला काय द्यायचं, बेकार भत्ता, अशी गॅरंटी राहुल गांधींनी दिली होती. 4 ते 6 महिन्यात कर्नाटक सरकारला ती गॅरंटी गुंडाळावी लागली. कारण मोफत द्यायला आणायचं कुठून हा प्रश्न असतो. आणि हे जसं असतं, हे आर्थिक व्यवहारात असतं, तसंच जगण्यात सुद्धा असतं. एक कुटुंब, एक संघटना, एक परिवार, एक संस्था, यांचे व्यवहार चालतात. तेव्हा ते व्यवहार चालवण्यासाठी देवाणघेवाण होत असते. ती फक्त पैशाच्या स्वरूपात असते असं नाही. कामाच्या, भावनांच्या, सहानुभूतीच्या, मदतीच्या, अशा एकमेकांच्या बाबतीत देवाणघेवाण होत असते. राजकारणात आपण बघतो, वेगवेगळे पक्ष एकत्र येतात, एक युती आघाडी तयार होते. त्या युती आघाडीमध्ये लहान आणि मोठा, संघटनेचं बळ अधिक कमी हा विषय दुय्यम असतो. पण ज्या वेळेला ते एकत्र येतात, तेव्हा फक्त मला काहीतरी मिळणार आहे अशी माणसं त्यात यशस्वी होऊ शकत नाही. एका दुसऱ्या वेळेला अशा माणसांची फसवणूक होते, कारण ते जातात आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून, आणि मिळणार हात बाजूला त्यांना त्याचा तोटा सोसावा लागतो. अनेकदा असं असतं की छोटे पक्ष जातात, त्यांचा फायदा होतो आणि त्यांना झिंग चढते, आणि मग त्यांना जमिनीवर यायची वेळ येते. कारण देवाणघेवाण करताना परस्परांची ताकद ओळखून आपण जिथे कमी पडतोय तिथे एकमेकाला मदत करून आपल्याला जे ध्येय गाठायचंय त्याच्याच सोबत कसं जाता येईल बघायला लागतं. अगदी शेतमालाला एक ठराविक भाव असतो, तो व्यापारी तुमच्याकडून घेतो, तेव्हा त्याला बाजारात किती पैसे मिळाले याकडे तुम्ही बघायचं नसतं, तुम्हाला रिझनेबल मिळालं की नाही बघायचं असतं. तर तो व्यापारी असेल किंवा कोण दुकानदार असेल, तो दया धर्म करायला बसलेला नाही, तो व्यापार करायला बसलेला आहे. जो काही उलाढाल करतो त्यातून 4 पैसे त्याला सुटावेत ही त्याची अपेक्षा असते. आणि उलट आपली अपेक्षा अशी असते की त्याने फार आपली निवडणूक करू नये, थोडाफार फायदा घ्यावा, पण महागाई करू नये, भाववाढ करू नये. भाववाढ याचा अर्थ योग्य भाव त्यांनी घेतला, 4 पैसे महाग आपल्यालाही पडले चालतात. सतत ही जी गोष्ट असते, ही जगण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये चालू असते. आणि त्यामुळे आज जर तुम्ही फायदा घेतला असेल तर तो उद्या त्याचं उतराई व्हाल, त्याची परतफेड कराल, ही पण अपेक्षा असते. मराठी माणूस महाराष्ट्राचे हक्क, महाराष्ट्रावर अन्याय असा टाहो फोडला तर तो थोडा काळ चालतो. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत नेमकं तेच घडलेलं आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न केला, आणि काँग्रेस दुबळी झालेली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला, त्यामुळे त्या दोन पक्षांनी कसं बसलं आपलं अस्तित्व टिकवायचं म्हणून दुबळी असून उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेनेला अधिक जागा देण्याचं औदार्य दाखवलं, आणि त्याचा मोठा फायदा उद्धव ठाकरे यांना मिळाला.
जर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे नसते तर त्यांना एकही जागा निवडून आणणं अशक्य होतं. आणि म्हणूनच ज्या काय 30 जागा महायुतीला महाविकास आघाडीला मिळाल्या त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा म्हणजे 9 जागा उबाठा शिवसेनेने जिंकलेल्या असल्या तरी स्वबळावर त्यातली एकही जागा उबाठा शिवसेना जिंकू शकली नसती. त्याच्या उलट शरद पवारांचा गट असो काँग्रेस असो त्यांनी स्वबळावर लढून किंवा एकमेकांशी युती करून सुद्धा 4-5 जागा तर नक्की मिळवल्या असत्या. पण उबाठा शिवसेनेची तेवढी ताकद नसताना सरकार पाडले आणि सहानुभूती हा जो काय गवगवा चालला होता त्यासाठी त्या 2 पक्षांनी पडती बाजू घेतली आणि 48 पैकी 21 म्हणजे अधिक जागा उद्धव ठाकरेंना दिल्या आणि त्यामुळे त्यातल्या फक्त 9 जागा उद्धव ठाकरे निवडून आणू शकले. पण बारकाईने बघाल तर त्यातली एकही जागा उद्धव ठाकरे स्वबळावर मुंबईतही निवडून आणू शकत नव्हते. आणि म्हणूनच ज्या वेळेला अशी परिस्थिती येते तेव्हा ज्यांनी आपल्याला या पडत्या काळात मदत केलेली आहे त्यांची परतफेड करण्याचं औदार्य आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे. नेमका त्याच गोष्टीचा उद्धव ठाकरे यांच्याकडे दुष्काळ पडलेला असतो. आणि महाविकास आघाडीत आहेत म्हणून नाही, महायुतीत असताना सुद्धा उद्धव ठाकरे कधीही उदार नव्हते. जेवढा काही आपल्याला दुसऱ्याकडून ओरबाडता येईल, दुसऱ्याचा फायदा घेता येईल, एवढाच उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक वेळेला प्रयास असतो. आणि म्हणून मी वडिलांना शब्द दिलाय मुख्यमंत्री शिवसेनेचा करीन आणि त्याच्यासाठी राबायचं कोणी तर भाजपने. भाजपने अधिक आमदार निवडून आणायचे आणि बदल्यात उद्धव ठाकरे यांचा वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करायचा म्हणून मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना द्यायचं ही त्यांची अपेक्षा असते. आणि त्या अपेक्षेतून आजही उद्धव ठाकरे बाहेर पडलेले नाही. पण पूर्वी इतकी एकसंघ शिवसेना आता त्यांच्याकडे उरलेली नाही याचंही भान त्यांना नाही. पण आजवरचे त्यांचे पाठीराखे मित्र सभ्य होते आणि तुलनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सभ्य पक्ष आहेत असं मी म्हणेन. पण आता उद्धव ठाकरे यांच्या बोकांडी एक तिसरा घटक बसलेला आहे आणि तो फुकट काहीही देत नाही, कधीही देत नाही. ज्या वेळेला तो काहीतरी देतो त्याच्या दाम दुप्पट वसूल करतो हे विसरता कामा नये. त्याचं नाव आहे मुस्लिम वोट बँक. आपण 9 जागा जिंकल्या आणि आपण कसं मोदींचा पराभव केला, भारतीय जनता पक्षाचा पराभव केला, काय तो युतीवाल्या गद्दारांचा पराभव केला म्हणून गेले 2 महिने उद्धव ठाकरे टेंभा मिरवत होते. त्यांना एका फटक्यात 500,000 मुस्लिमांनी जमिनीवर आणून टाकलेलं आहे. जमिनीवर आणून टाकले. काल परवा मातोश्रीवर ज्या काय 500,000 मुस्लिमांनी एक मोर्चा आणला होता आणि त्याच्यामध्ये मातोश्रीच्या कलानगरच्या गेट समोर उभं राहून उद्धव ठाकरे गद्दार 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 अशा घोषणा ते लोक देत होते कॅमेऱ्यासमोर आणि टोप्या घालून वगैरे. आपण मुस्लिम आहोत हे दाखवून ते उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणत होते. त्यांना देणेकरी म्हणतात. ते मतदार नव्हते. 2 महिन्या 3 महिन्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला एवढं मोठं यश मुस्लिम मतदाराने मिळवून दिलं तेव्हा तुमच्याकडे काहीतरी मिळावं आणि काय मिळावं ह्या अपेक्षा आमच्या डोक्यात स्पष्ट होत्या असंच तो मुस्लिम मोर्चेकरी सांगत होता. त्याच्यावर खुलचट चर्चा करून नाही चालणार. हा मुस्लिम MIMचा होता का, समाजवादी गटाचा होता का, कुठल्या मुस्लिम संघटनेचा होता का. मुस्लिम ही संघटना असते. मुस्लिम समाजाची कुठलीही पक्ष कुठलाही संघटना वगैरे असं काही नसतं. मुस्लिम म्हणजेच एक संघटना असते. आणि म्हणून ज्या मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना 9 खासदार निवडून आणायला मदत केली ते आता वसुलीसाठी देणेकरी म्हणून
मातोश्रीच्या दारात येऊन उभे ठाकलेले आहेत. तुम्ही मुस्लिमांची बाजू घेणार म्हणून सांगितलं होतं ना. भाजपला पाडा, भाजप मुस्लिम विरोधी आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा शिवसेनेला मतं दिली. आणि जेव्हा पहिल्या 2-3 महिन्यामध्ये वक्फ कायदा मुस्लिमांच्या आयुष्याला व्यापून टाकणारा, मुस्लिम समाजाला व्यापून टाकणारा जो देशव्यापी कायदा आहे वक्फचा, त्यामध्ये फेरबदल करायची वेळ आल्यानंतर ज्यांना ज्यांना आम्ही आजपर्यंत आमचे मानले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल सगळ्या पक्षांनी कडाडून संसदेमध्ये त्या विधेयकाला विरोध केला. पण ती वेळ आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे 9च्या 9 खासदार लोकसभेतून फरारी झालेले होते, अशी त्या मोर्चेकरी मुस्लिमांची तक्रार होती. आणि म्हणून ते म्हणत होते गद्दार. कोणाला गद्दार म्हणाले? एकनाथ शिंदेना नाही, उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणाले. उबाठा शिवसेनेला गद्दार म्हणाले. आणि त्याचं कारण सरळ आहे की लोकसभेमध्ये वक्फ कायद्यामध्ये जे मूलभूत असे काही बदल सुचवणारं विधेयक आलेलं आहे त्याला मुस्लिमांच्या इच्छेखातर उबाठा शिवसेनेने विरोध करावा ही त्यांची अपेक्षा होती. आणि आपण दिलेल्या मताच्या बदल्यात उद्धव ठाकरे ते करतील ही त्यांची अपेक्षा होती, किंबहुना सक्ती होती. ती सक्ती आहे म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल वगैरे वगैरे पक्ष हे वक्फ विधेयकाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. पण तसं उभं राहिलं तर मुस्लिमांची मतं टिकवता येतील, पण आपला मूळचा हिंदू मतदार आपल्यापासून दुरावेल. या कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांनी लोकसभेत त्या विधेयकाच्या वेळेला पलायन केलं, गैरहजेरी दाखवली. आणि ती सुद्धा त्या मुस्लिम मतदारांना आवडलेली नाही. उजळ माथ्याने आमच्या बाजूने या, हिंदुत्वाच्या विरुद्ध उभे ठाका, हा त्या मोर्चा मागचा संदेश आहे. मुस्लिमांची मतं हवी असतील तर फक्त मुस्लिम हित एवढा विषय नाहीये, तुम्हाला हिंदुत्वाच्या विरुद्ध सुद्धा उभं राहावं लागेल. आपण हिंदू हितासाठी मुस्लिमांना दुखावणार नाही हे दाखवावं लागेल, ही त्या मोर्चेकरांची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच त्यांना मी देणेकरी म्हणतो. आम्ही मतं दिली होती, आता व्याज मागायला आलोय, परतावा मागायला आलोय. आणि देणार नसाल तर तुम्ही गद्दार आहात, उद्धव ठाकरे तुम्ही गद्दार आहात हे सांगायला हा एवढा 500,000 मुस्लिमांचा घोळका हा मातोश्रीच्या दारापर्यंत येऊन पोहोचला. मित्रांनो, गेल्या 30-40 वर्षामध्ये शिवसेना म्हणजे भाजपपेक्षा कट्टर हिंदुत्व अशी देशभरची समज होती. महाराष्ट्रापुरता पक्ष असेल पण त्याच्या नेत्याचा दबदबा हा देशव्यापी होता. देशव्यापी होता. भाजप देशव्यापी असेल पण एकट्या बाळासाहेबांचा हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व म्हणून दबदबा देशभर होता. त्यांना हिंदू हृदय सम्राट मानलं जात होतं. आज तो हिंदू मतदार मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावलेला आहे. आणि जो काय 5-7% शिल्लक आहे, 13%, 14% एकनाथ शिंदे घेऊन गेले, पण जो 5-7% शिल्लक राहिलाय तो टिकवायचा असेल तर हा उसनवारीचा मुस्लिम वोट बँकेचा मतदार गमवायला लागेल. अशा पेचामध्ये आता उद्धव ठाकरे पकडले गेलेत. ते देणेकरी आहेत. मला मुद्दाम एका गोष्टीची आठवण आली की 3 वर्षापूर्वी जेव्हा हनुमान चालीसा म्हणायला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घोषणा केली, आम्ही कलानगरच्या दारात मातोश्री जवळ जाऊन उभे राहणार आणि उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला आग्रह धरणार. हनुमान चालीसा म्हणून त्यांना एक सद्बुद्धी व्हावी अशी नुसती कल्पना व्यक्त केली, घोषणा केली, ते गेले सुद्धा नाही. अशा वेळेला मातोश्रीच्या त्याच परिसरामध्ये कलानगरच्या गेट जवळ
वरुण सरदेसाई, फायर आजी, कोण कोण येऊन धुमाकूळ घालत होते. नवनीत राणा, रवी राणा तिथे पोहोचले सुद्धा नव्हते, तर धुमाकूळ घालत होते ही मंडळी. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, ती फायर आजी आठवते? असा हात करून, झुकेगा नाही साला, आठवते फायर आजी? मीडियात, आज मीडियात कोणाला फायर आजी आठवत नाही. नवनीत राणा येणार म्हटल्यानंतर 2-5 हजार शिवसैनिक जमले. परवा हा 500 हजारांचा मुस्लिमांचा घोळका आला, तेव्हा हे सगळे वरुण सरदेसाई, फायराजी होते कुठे? डोमकावळे आले तेव्हा मावळे कुठे होते? का डोमकावळ्यांना बघून सगळेच कावळे पळून गेले, जे नेहमी स्वतःला मावळे म्हणतात? विचार करा मित्रांनो. आणि हे देणेकरी होते. आम्ही लोकसभेला तुमचे खासदार निवडून आणले, आमची मतं नसती तर तुमचे खासदार निवडून आले नसते. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात, म्हणून भाजपच्या विरोधात उबाठा शिवसेनेला मतदान केलं. आता त्याचा परतावा हवाय असं सांगायला हा घोळका आला होता. आणि तो नेमका विधानसभेच्या 2-3 महिने निवडणुकीच्या आधी आलेला आहे. तेव्हा ज्या काय गर्जना वल्गना उद्धव ठाकरे करत फिरतायत, त्यांना आता कळायला लागलं. मराठीमध्ये आपल्याकडे म्हणतात ना, घी देखा बडगा नाही देखा. तेव्हा मुस्लिम वोट बँकेचा फायदा बघितला, किंमत विचार केली होती का? फुकटात मिळाली मुस्लिम मतं, अशा भ्रमात उद्धव ठाकरे होते. यापूर्वी मी, सुशील कुलकर्णी असेल किंवा अनेक विश्लेषकांनी साफ साफ आकडेवारीतून दाखवलंय की जर मुस्लिम मतांचा असा व्होट बँक म्हणून सपोर्ट उद्धव ठाकरेंना, उबाठा शिवसेनेला मिळाला नसता, तर 9 खासदार मिळणं केवळ अशक्य होतं, पूर्णपणे अशक्य होतं. आणि मग जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला आवश्यक असलेली मतं त्या मुस्लिम मतदारांनी दिली असतील, तर तुमच्यावर त्यांचा हक्क बनतो की त्यांना हवं असलेलं विधेयक, नको असलेलं विधेयक संसदेत आलं तर त्याच्या विरोधाला ठामपणे उभं राहणं. तेव्हा ढुंगणाला पाय लावून पळाले. आणि तीच गोष्ट ते सांगतायत की 9 के 9 सांसद भाग गए, असं तो एक मुस्लिम टोपीवाला सांगतो. आणि दुसरा टोपीवाला म्हणतो उद्धव ठाकरे गद्दार गद्दार गद्दार. बसले होते आतमध्ये मातोश्रीत, पण फोन करून सुद्धा वरुण सरदेसाई, फायर आजी यांना उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही, किंवा त्यांची हिंमत झाली नाही मातोश्रीवर यायची. नवनीत राणा यांना उचलून तुरुंगात टाकण्यापर्यंत, कोठडीत टाकण्यापर्यंत, 8 दिवस पोलीस कस्टडीत टाकण्यापर्यंत जे पाप केलं होतं ना, ते फेडायची वेळ आली उद्धवराव. हनुमान चालिसा म्हणणं हा गुन्हा होता, आणि तुम्हाला तुमच्या दारात येऊन गद्दार म्हणणं हा मात्र अपमान वाटलेला नाही, कारण देणेकरी आहे. ज्याचं आपण देणं लागतो त्यांनी शिव्या शाप दिले, शिवीगाळ केली, तरी हसऱ्या चेहऱ्याने समोर जावं लागतं. तसा उद्धव ठाकरेंचा चेहरा ठाण्याच्या सभेत दिसत होता, अगतिक लाचार. अरे जिथून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला, त्या पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी खुले आम सांगितलं होतं, मला मुस्लिमांची मतं नको आहेत, मी हिंदू मतांवर निवडणुका लढवणार आहे. आणि त्यांचा हा सुपुत्र म्हणतो स्वतःला, जो नाव पण आपल्या नावात घुसवतो, तो आज मुस्लिम मतांसाठी इतका लाचार झालाय की दारापर्यंत, मातोश्रीपर्यंत मुस्लिम देणेकरी येऊन बसले, तर त्यांना सामोरं जाण्याची हिंमत नाही, किंवा त्यांना पिटाळून लावण्याची उबाठा शिवसैनिकांमध्ये हिंमत राहिलेली नाही. जे नवनीत राणा, रवी राणाला धमकावत होते, त्यांना आज मुस्लिम घोळक्यासमोर याची हिंमत झालेली नाही. आणि जिथे गेल्या 30-40 वर्षात
मुस्लिम घोळका फिरकण्याची हिंमत करत नव्हता, तिथपर्यंत मुस्लिम घोळका येऊन पोहोचलेला आहे. कशी परिस्थिती असते बघा मित्रांनो. फुकट मिळालं असं वाटलं का? देणेकरी दारात येऊन उभे राहिले. जेव्हा घेतलं तेव्हा किंमत विचारायची होती आधी. माझं हिंदुत्व वेगळं आहे, माझं हिंदुत्व तसं नाही. कसलं हिंदुत्व आहे? आज तुमच्या दारात मुस्लिम देणेकरी म्हणून उभा राहिला आणि तुम्हाला हिंदुत्वाच्या विरुद्ध आणि मुस्लिम धर्मांध कायद्याच्या समर्थनाला उभे राहा म्हणतोय. तेव्हा त्याला झिडकारण्याची हिंमत तुम्ही गमावून बसलात. हे तुमचं हिंदुत्व आहे. म्हणजे हिंदुत्वाची गळचेपी करणं हेच माझं हिंदुत्व आहे. समोर बसलंय ते माझं हिंदुत्व आहे. काय 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 फुशारक्या आणि वल्गना चालू असतात. ज्या ठाण्यात स्थापना काळामध्ये 57 वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांच्या सारखा दिग्गजाला, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एका सेनापतीला कोवड्या शिवसैनिकांनी 57 वर्षापूर्वी ज्या ठाण्यात सभेतून पळवून लावलं होतं, त्या सभेत आजचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे गेले. त्यांच्यावर शेणमारा करण्यात आला, नारळ फेकण्यात आले, दगड फेकण्यात आले. इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते बघा. कर्ज घेताना गंमत वाटते, फेडताना कर्ज हा बोजा वाटायला लागतो. उद्धव ठाकरे यांची अवस्था नेमकी तशी झालेली आहे. ते हिंदू हा आपला हक्काचा मतदार जास्तीत जास्त गमावून बसलेत आणि जो काय थोडाफार मुस्लिम वोट बँकेचा त्यांना आधार मिळालाय, ते आत्ता काम पूर्ण होण्याच्या आधी आपला EMI हप्ता वसूल करायला आलेत. आणि उद्धव ठाकरेंना तो मुस्लिम मतदार टिकवायचा असेल तर उरला सुरला हिंदू मतदार गमावण्याची अगतिकता आलेली आहे. फुकट काही नसतं उद्धवराव. ना मुख्यमंत्री पद फुकट मिळत, ना मतं लोकांची फुकट मिळत. लोकांच्या अपेक्षा असतात, मग त्या हिंदूंच्या असोत, मुस्लिमांच्या असोत, सेक्युलरांच्या असोत, कोणाच्या असोत. जे तुम्हाला मत देतात त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. वडिलांना शब्द दिला तो पूर्ण करण्यासाठी कोणी इथे दान धर्म करायला बसलेला नाही. तेव्हा दारात देणेकरी येऊन उभे आहेत. त्यांच्या समोर जाण्याची हिंमत करा. मग बाकीचे कोणाला गाडायचे वगैरे बघू. दारात येऊन तुम्हाला कोणीतरी गद्दार म्हणतोय. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मोठा पोलिसांचा बडगा उभारलेल्यांना आज कुठे गेली आहे हिंमत. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.